विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा महाविकास आघाडीला जोरदार धक्का बघायला मिळालाय। महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत। शेकापचे जयंत पाटील मात्र पराभूत झाले आहेत। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली आहेत। काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे नार्वेकर विजयी झाले। शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झालाय, त्यांना फक्त 12 मतं मिळाली आहेत। तो प्लान व्यवस्थित एक्झिक्यूट झाल्याचं आज पाहायला मिळालं। 9च्या 9 जागा तुम्हाला मिळालेल्या आहेत। एक महाविकास आघाडीने अशी राळ उठवली होती की काही झालं तरी आमचे 3 उमेदवार निवडून येतील। नाही, आता त्यांनी जे खोटं नॅरेटिव्ह पसरून लोकसभेत त्यांना एक लॉटरी लागली होती, त्याच्यावरून त्यांचा फाजील आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढला होता आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्या आमदारांनी त्यांच्याच आघाडीचं ऐकून त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या विषयी त्यांचाच त्या ठिकाणी विश्वास नाही, अशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आज महाविकास आघाडी तिन्ही पक्ष एकत्र राहू शकले नाही, तिन्ही पक्षाची मतं एकत्रित राहू शकले नाही। जे 3 पक्ष 100-1च्या आसपास असणाऱ्या आमदारांना एकत्रित ठेवू शकत नाहीत, ते इतरांना महाराष्ट्राला एकत्रितपणे काय राज्यकारभार करणार। जयंत पाटलांची फसवणूक केली शरद पवार असं म्हणायचं? हो, 100% महाविकास आघाडीने, विशेषतः शरद पवार साहेबांनी जयंत पाटलांची त्या ठिकाणी फसवणूक केली, अशा प्रकारचा माझा स्पष्ट आरोप आहे। आदिलसह विशाल पाटील, TV9 मराठी।